24 एप्रिलला जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 5 व्यक्तींना सोडलं जात आहे असा फलक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून मुख्य गेटवर लावण्यात आला। तर यावेळी महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री अब्दुल सत्तार, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष पाटील दानवे हे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासोबत जिल्हाधिकारी यांच्या दालनाकडे निघाले। त्यांच्या मागे काही माहितीचे कार्यकर्ते सुद्धा पळत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ लागले। या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना आत येण्यास प्रतिबंध केला। यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्याला व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धक्का देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला। ही सर्व घटना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। आता महायुतीच्या कार्यकर्त्यांवर कुठली कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे।